नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट पाहणार आहोत। केंद्र सरकारी जॉब आहे, तुम्ही फ्रेशर आहे, नोकरीची गरज आहे, तर नक्कीच तुम्ही ते अर्ज करू शकणार आहात। कारण स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 13,735 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। संपूर्ण भारतातून तुम्ही कुठूनही असू दे नक्कीच अर्ज करू शकणार आहात। आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत, म्हणजेच अर्ज कसा करायचा आहे, त्यानंतर तुम्हाला वेतन किती भेटणार आहे, तुम्ही अनुभवी नाही, तुम्ही नक्कीच अर्ज करू शकणार आहात। त्यानंतर वयोमर्यादा काय आहे, शिक्षण काय लागणार आहे, वेतन किती भेटणार आहे, अर्जाची फी आहे का नाही, त्यानंतर अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय असणार आहे, नोकरीचे ठिकाण कोणते असणार आहे, ही सविस्तरपणे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत। कोणतेही पार्ट मिस करू नका, कारण आपल्याकडे PDF सुद्धा आहे, ते सुद्धा मी तुम्हाला 2 मिनिटात समजून सांगणार आहे। त्यानंतर अर्ज कसं करायचा आहे स्टेप बाय स्टेप आपण ते सुद्धा पाहणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जे जॉब अपडेट्स असतात त्याबद्दल सविस्तर माहिती असते व जे नवीन आलेली योजना या संदर्भात सविस्तर माहिती असते। नक्कीच आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या। चला आजची जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊया। SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती निघालेली आहे। खूप चांगली संधी उपलब्ध झालेली आहे। तुम्ही वॅकन्सीज बघू शकता, ऑल ओव्हर 13,735 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। पूर्ण भारतातून तुम्ही कुठूनही असू द्या नक्कीच अर्ज करू शकता। आता महाराष्ट्रामधून सुद्धा तुम्हाला इथे अर्ज करण्यास तुम्ही पात्र असणार आहे, कारण इथे महाराष्ट्रामधून सुद्धा इथे जागा निघालेल्या आहेत। आता इथे तुम्ही एज क्रायटेरिया पाहू शकता की एज क्रायटेरिया इथे दिलेला आहे, मिनिमम तुम्ही 20 वर्ष आहे आणि 28 वर्षापर्यंत तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता। SC ST कॅटेगरीमध्ये आहे 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे, OBC मध्ये आहे 3 वर्षाचं आहे, PWBD मध्ये आहे तर 10 वर्षाचं आहे, असे एज रिलॅक्सेशन सुद्धा आहे आणि इथे एज लिमिट 20 ते 28 वर्ष असणार आहे। एज्युकेशन क्रायटेरिया म्हटलं तर इथे तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे आहे। ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, कोणत्याही फील्डमधून तुम्ही ग्रॅज्युएट झालेला आहे नक्कीच अर्ज करू शकणार आहात। आणि इथे अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे। त्यासाठी ही लिंक आहे, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्कीच एकदा चेक करून घ्या। जर रजिस्टर्ड केलं नसेल तर इथे क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवरती जाऊन इथे संपूर्ण माहिती फिल करायची आहे। पहिल्यांदा तुम्हाला इथे बेसिक इन्फो तुम्हाला पूर्ण माहिती फिल करायची आहे। फर्स्ट नेम, कन्फर्म फर्स्ट नेम, मिडल नेम, कन्फर्म मिडल नेम, लास्ट नेम, सविस्तरपणे संपूर्ण माहिती फिल करायची आहे। सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करावं लागणार आहे। त्यानंतर डिटेल्स भरावे लागणार आहे, तुमचं एज्युकेशनचं काय झालेलं आहे, तुमचे कागदपत्र कोणते लागणार आहेत, सर्व माहिती इथे फिल करावं लागणार आहे। जी माहिती भरलेली आहे ते तुम्ही एकदा प्रिव्ह्यू करून पाहू शकता। काही चेंजेस असतील तर ते तुम्ही करू शकता। अपलोड्समध्ये तुमचे डॉक्युमेंट्स इथे अपलोड करायचं आहे व फायनली पेमेंट तुम्हाला इथे करावं लागणार आहे। आता इथे SBI मार्फत ही अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे। एज क्रायटेरिया 20 ते 28 आहे। एज्युकेशन क्रायटेरिया तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला एक्झाम होणार आहे। सिलेक्शन प्रोसिजरमध्ये द सिलेक्शन प्रोसेस विल कन्सिस्ट ऑफ ऑनलाईन टेस्ट, प्रिलिमिनरी आणि मेन एक्झाम टेस्ट होणार आहे। आता यामध्ये इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲबिलिटी, रिझनिंग ॲबिलिटी असणार आहे। टोटल 100 नंबर ऑफ क्वेश्चन्स, 100 मार्क्स असणार आहे, म्हणजे 100 क्वेश्चन 100 मार्क आणि 1 आवरसाठी टाइम असणार आहे। त्यामध्ये तुम्हाला सिलेबस सुद्धा दिलेला आहे, तुम्ही एकदा चेक करायचं आहे। मेन एक्झामिनेशन स्ट्रक्चर ऑफ ऑनलाईन मेन एक्झामिनेशन, जनरल आणि फायनान्शियल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग ॲबिलिटी आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड आहे। नंबर ऑफ क्वेश्चन्स 190, मॅक्सिमम मार्क्स 200 दिलेला आहे आणि इथे 2 hours 40 minutes म्हणजे 2 तास 40 मिनिटं इथे टाइम तुम्हाला भेटणार आहे। त्यानंतर इथे कॉल लेटर्स आणि कॉल लेटर्स फॉर एक्झामिनेशन सांगितलेले आहे माहिती। प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, मेन एक्झामिनेशन, ॲट द टाइम ऑफ मेन एक्झामिनेशन, हे रूल्स अँड रेग्युलेशन तुम्ही इथे पाहू शकणार आहात। आता इथे पे स्केल तुम्हाला किती भेटणार आहे पाहू शकता। कमीत कमी सॅलरी 24,050 ते 64,480 पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटू शकते। द स्टार्टिंग बेसिक पे इज 26,730 म्हणजे 26,730 पासून तुम्हाला +2 ॲडव्हान्स इन्क्रीमेंट ॲडमिशेबल टू ग्रॅज्युएट्स हे सुद्धा सांगितलेलं आहे। प्रोबेशन पिरियडचा टाइम दिलेला आहे, प्री एक्झामिनेशन ट्रेनिंगचं सांगितलेलं आहे। आता तुम्हाला अर्ज करते वेळेस तुम्हाला फी असणार आहे, ज्याचे SC ST PWBD ना कोणतेही फी नाही। जनरल OBC EWS ला 750 फीस असणार आहे। हाऊ टू अप्लाय बघितलं आपण की ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करावे लागणार आहे। लक्षात घ्या, केंद्र सरकारी जॉब आहे,
तुम्ही ऑनलाईन एक्झामिनेशन थ्रू निवड प्रक्रिया होणार आहे, परमनंट जॉब असणार आहे. इथे तुमचं एज जर 20 to 28 आहे म्हणजे 20 ते 28 आहे, नक्कीच अर्ज करू शकता. तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे, नक्कीच अर्ज करू शकता. कमीत कमी सॅलरी 24,000पासून सुरू आहे. फीस तुम्हाला 750 रुपये आहे जर तुम्ही जनरल, ओबीसी किंवा EWS मध्ये असाल तर. आणि तुम्ही मेल असू द्या फिमेल असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या रिलेटेड काही क्वेश्चन आहे, अडचण आहे तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.